पुढे जायचं प्लॅनिंग केलं होतं. मग आम्ही असं ठरवलं की सकाळीच जायचं. मग आम्ही 4लाच निघालो आणि घाटातनं आमची गाडी कोल्हापूरला वळवली. त्यामुळे आम्हाला तिथलं खूप सुंदर असं वातावरण बघायला मिळालं. तिथे धबधब्यांचे सीन होते, तिथे आम्ही उतरून फोटो काढले. त्यानंतर आम्हाला रस्त्याने जाताना तिळाची फुलं खूप सुंदर सुंदर दिसते. त्यानंतर आम्ही दुपारची वेळ झाली म्हणून आम्ही जेवलो आणि पुढच्या प्रवासाला निघालो. संध्याकाळ झाली, मग आम्ही पन्हाळ्यात पोहोचलो. पन्हाळ्यात गेल्यानंतर त्यानंतर आम्ही 3D पिक्चर बघितला, तिथलं सगळं जाणून घेतलं आणि सर्व अगदी पॉईंट टू पॉईंट आम्ही तिथलं जाणून बघितलं. खूप सुंदर वाटलं. त्यानंतर आम्ही ज्योतिबाला गेलो. ज्योतिबाच्या मंदिराचं दर्शन घेतलं. मग आम्हाला रात्र झाली. मग आम्ही रूम बघितला आणि रूमवरती आराम केला. त्यानंतर आम्ही पहाटे सकाळी 4 वाजता उठलो आणि लक्ष्मीमातेच्या मंदिरात गेलो. लक्ष्मीमातेची काकड आरती केली आणि नंतर आम्ही बाळूमामाचं दर्शन घेतलं. बाळूमामाच्या मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही शाहू पॅलेस बघितला. शाहू पॅलेस पूर्ण शाहू महाराजांची माहिती घेतली. पूर्ण कसं ते राजघराणं होतं तेही बघितलं. त्यानंतर आम्ही रंकाळा बघितला. रंकाळ्यानंतर आम्ही कान्हेरी मठ बघितला आणि सगळं बघण्यासारखं आहे. तुम्ही पण नक्की